नमस्कार. मागच्या अनेक दिवसापासून लोक सातत्यानं काही प्रश्न कमेंट्समध्ये विचारत आहेत. काही खाजगीत व्हॉट्सअप करून, मेल करून किंवा फेसबुकवरती हा प्रश्न विचारत आहेत. काय झालं अनिल देशमुख प्रकरणाचं, काय झालं सचिन वाझेचं आणि काय झालं खंडणी प्रकरणाचं. मित्रहो, या प्रकरणामध्ये आपापल्या गतीनं तपास चालू आहे आणि हा तपास आता काही निश्चित धोरणांकडे जातो आहे. नुकतीच एक मोठी प्रगती या विषयामध्ये झालेली आहे आणि ती प्रगती म्हणजे अनिल देशमुखांच्यावरती अंमलबजावणी संचालनालय म्हणजे ईडीने गुन्हा दाखल केलेला आहे. आता हा गुन्हा CBIच्या गुन्ह्यावर आधारितच आहे. त्यामुळं खंडणी प्रकरण, वसुली प्रकरण आणि त्यानंतर या पैशाचं काय झालं या संबंधीचा तपास आता ईडीला करायचा आहे. साहजिक आहे, यावरती राजकारण आता पेटणार आहे. केंद्रातलं सरकार, राज्याच्या सरकारमधल्या लोकांच्यावरती ईडी, CBI अशा चौकशीचा ससेमिरा लावून सरकार पाडण्याचा प्रयत्न करत आहे असे आरोप होणार आहेत. राजकीय आरोप काय व्हायचे ते होत, पण CBI नंतर आता ईडीनं आपला मोर्चा इकडे वळवलाय हे नक्की आहे. या प्रकरणामध्ये ईडीने गुन्हा दाखल करताना एक शब्द जाणीवपूर्वक वापरला आहे आणि आपण त्याच शब्दावरती जास्त भर देणार आहोत. तो शब्द आहे आरोपीच्या याच्यामध्ये अनिल देशमुख आणि इतर. ह्यातलं जे आणि इतर आहे ना, ते फार महत्त्वाचं आहे. तुम्ही जुन्या काळामध्ये किंवा आताही चित्रपट पाहत असाल तर मराठी काय किंवा हिंदी काय या चित्रपटामध्ये कलाकारांची नावं येऊ लागली की शेवटी एकदम शेवटी अँड असं नाव येतं आणि एक नाव येतं, ते असतं चित्रपटातल्या मुख्य खलनायकाचं. हे अँड नंतर जे नाव येतं म्हणजे आणि नंतर जे नाव येतं ना, ते खूप महत्त्वाचं असतं. या संपूर्ण कथानकातला ते एक असं पात्र असतं की ज्याच्यामुळं या कथानकातले चढ उतार घडत असतात. असं अनिल देशमुख आणि इतर यामधलं हे आणि इतर हा शब्द तेवढाच महत्त्वाचा आहे. मी तुम्हाला पुन्हा आठवण करून देतो. या व्हिडिओमध्ये तुम्हाला शेवटी दिसेल पण तोच व्हिडिओ की कलम 120B हे जे CBIनं लावलेलं आहे ते काय आहे. मग तुमच्या लक्षात येईल की ते आणि इतर हा शब्द का आलाय. कलम 120B चा अर्थ आहे मिळून कटकारस्थान करणे. एकपेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र येऊन एखादा गुन्हा करण्यासंबंधी कट करण्याचं ते कलम आहे. या कलमाअंतर्गत गुन्हा सिद्ध झाल्यावर कटामध्ये सहभागी असलेल्या व्यक्तींना समान पातळीवरची शिक्षा होते. म्हणजे एक खून करायचा आहे आणि त्या खुनासाठी दोघा तिघांनी मिळून ठरवलं आहे. एकाची गाडी आणली आहे, दुसऱ्यानं गाडी चालवली आहे, तिसऱ्यानं गाडीत बसून त्याचा गळा दाबला आहे आणि चौथ्यानी हे सगळं प्रेताची विल्हेवाट करायला मदत केली आहे. हे सगळे चौघही एकाच खुनाच्या गुन्ह्यामध्ये येतात. 120B कलम ते आहे. अनिल देशमुखांच्यावरती CBIनं सगळ्या चौकशीनंतर साधारणतः 8 ते 10 तास चौकशी अनिल देशमुखांची झाली, धाडसत्र झालं आणि त्यानंतर 120B कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आता हा 120B गुन्हा दाखल असल्यामुळं ईडीच्या चौकशीमध्ये स्वाभाविकपणे आणि इतर हा शब्द येणं शक्य आहे. याच शब्दावर पुढचा सगळा तपास अवलंबून आहे. आता आणि इतरमध्ये आणि या ईडीच्या चौकशीमध्ये काय काय होणार आहे. या सगळ्यामध्ये मोठी गोष्ट अशी आहे की या सगळ्या प्रकरणातून किती रक्कम जमा करण्यात आली आहे, म्हणजे किती खरंच किती कलेक्शन झालेलं आहे. म्हणजे खंडणी प्रकरण असो, बदली प्रकरण असो, म्हणजे रश्मी शुक्लांनी जे अहवाल दिला होता ते प्रकरण विसरून चालणार नाही. रश्मी शुक्लांच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे. रश्मी शुक्ला सध्या हैदराबादमध्ये केंद्राच्या प्रतिनियुक्तीवर आहेत. त्यांना चौकशीचं समन्स पाठवण्यात आलं होतं, पण त्यांनी तुम्हाला चौकशी करायचं तर मेल करा, प्रश्न मी उत्तर देईन असं सांगितलं. आता गुन्हा दाखल करून चौकशीसाठी पथक तिकडे गेलेलं आहे. ती चौकशी होईल, त्यात काय सत्य बाहेर यायचं ते येईल. रश्मी शुक्ला खरं बोलल्यात की खोटं हे पण कळेल. पण त्यासोबत बदल्यांच्या प्रकरणामध्ये झालेले पैशाचं कलेक्शन झालं आहे का, काही वेगळी खंडणी गोळा केलेली आहे का, ते 100 कोटीचं प्रकरण काय आहे, या सगळ्याची आणि या पैशाची विल्हेवाट कुठे लागली आहे. याच दरम्यान आणखी एक घटना घडली आहे ज्यावरती आपण सविस्तर व्हिडिओ केलेला आहे, लाल बाजारवाला. त्या लाल बाजारच्या ज्या शेल कंपन्या आहेत त्या शेल कंपन्यांमध्येही गुंतवणूक झाली आहे का, की विदेशात अन्यत्र कुठे गुंतवणूक झाली आहे, या सगळ्याचा तपास आता ईडी करणार आहे.
तर तुम्हाला वाटेल की मी विदेशातली गुंतवणूक, शेल कंपन्यांमधली गुंतवणूक किंवा कुणाकडे दिलेत हे असं फेकायचं म्हणून किंवा काहीतरी आरोप करायचा म्हणून बोलतोय का? हे साधार बोलतो आहे. तुमच्या गोष्ट अजून एक लक्षात असेल, कारण कुठलाही विषय कृपया विसरू नका हे तुम्हाला मला सांगायचं आहे. सचिन वाझेच्या अटक प्रकरणानंतर एका महिलेला, जी मीरा रोडला राहत होती, तिला अटक करण्यात आली. याच महिलेचं काम काय होतं तर सचिन वाझेचे पैसे UAE मध्ये गुंतवणे हे त्या महिलेचं काम होतं. आता या महिलेला जी अटक झाली आहे ते सचिन वाझेचे पैसे बाहेर गुंतवण्याच्या आरोपावरून अटक झालेली आहे. आता पुन्हा कडी जोडत जावं लागेल एक या प्रकरणाची. सचिन वाझे हा जे काम करत होता ते गृहमंत्र्यांच्या सांगण्यावरून करत होता असाही एक आरोप आहे. मुंबईमधल्या खंडणीची जबाबदारी सचिन वाझेवरती देण्यात आली होती हे माजी आयुक्त परमबीर सिंग यांनी स्पष्ट केलं आहे. याच्या दाव्याच्या पुष्टीर्थ त्यांनी काही सहाय्यक पोलीस आयुक्तांसोबतच्या बोललेल्या गोष्टी सुद्धा स्पष्ट केल्या आहेत. सचिन वाझे आणि त्याचे सहकारी या सगळ्या प्रकरणामध्ये लिप्त होते हे अनेक चौकशीतून स्पष्ट झालेलं आहे. सचिन वाझे आज तुरुंगाच्या आतमध्ये आहे. या सचिन वाझेच्या पैशाची तडजोड ती बाई करत होती. त्या बाईलाही अटक झालेली आहे. म्हणजे हे कुठेतरी एकमेकाशी जोडणारं कनेक्शन आहे. म्हणजे बाई, वाझे, देशमुख. त्यामुळे या सगळ्या पैशाला, जे जमा झाला आहे त्या पैशाला विदेशात कुठे गुंतवल्या गेलं आहे का आणि त्याचं माध्यम सचिन वाझे होता का हे देखील प्रश्न निर्माण होतात. त्यामुळं ईडी देशमुखांनी जमा केलेला पैसा ही विदेशात गुंतवला गेला आहे का याची चौकशी करणं स्वाभाविक आहे. आता पुढचा मुद्दा येतो. CBIला काही दिवसापूर्वीच्या तपासामध्ये एक गोष्ट आढळली होती की अनिल देशमुखांच्या चिरंजीवाच्या नावाने काही शेल कंपन्या, काही कंपन्या रजिस्टर्ड आहेत. त्यापैकी एक पत्ता जो होता तो म्हणजे लाल बाजारचा, जिथे त्या कोलकाता पोलीस मुख्यालयाच्या जवळच ते मार्केट आहे आणि तिथल्या एका इमारतीमध्ये काही शेल कंपन्या, डझनभर शेल कंपन्या देशमुखांच्या मुलांच्या नावानं आल्याचं CBIनं सांगितलेलं आहे. CBIच्या तपासामध्ये ते समोर आलेलं आहे. या शेल कंपन्या पैसे ट्रान्सफर करणे, गुंतवणे यासाठी वापरल्या जात होत्या का याचा देखील आता ईडी चौकशी करणार आहे. म्हणजे या शेल कंपन्यांचा इतिहास देखील आपल्याला ठाऊक आहे. P चिदंबरममधले काही दिवस जेलमध्ये होते. त्यांचा मुलगा कार्ती चिदंबरम, त्यानं बऱ्यापैकी कंपन्यांच्या अशा शेअर्सच्या विक्रीमध्ये फेरफार केलेला होता. त्यालाही ईडीनं चौकशीसाठी ताब्यात घेतलेलं होतं. याच्यामध्ये कार्ती चिदंबरमच्या अनेक कंपन्यांचे घोळ समोर आलेले होते. यात आणखी एक गोष्ट INX मीडिया, तो विसरू नका. INX मीडियाचं प्रकरण, एका महिलेचं खून प्रकरण, आठवतंय सगळं? हां, तर हे सगळं प्रकरणं अशीच्या अशी आपल्या डोळ्यासमोर येऊ द्या, मग तुमच्या लक्षात येईल की शेल कंपन्यांचं प्रकरण काय आहे. या शेल कंपन्यांमध्ये काही गुंतवणूक झालेली आहे का याचा देखील ईडी तपास करणार आहे आणि 120B या कलमांतर्गत करणार आहे. आणि इतर हा शब्द आलाय. आता यामध्ये एक मोठा प्रश्न असा पडतो की अनिल देशमुखांचा आणि इतर मध्ये कोणाकोणाशी संबंध येतो. स्वतः अनिल देशमुखांचे कोणी सुप्रीम आहेत की अन्य कोणाच्या सुप्रीमसाठी अनिल देशमुख मदत करत होते. अनिल देशमुखांनी हे केलेलं कृत्य याचे लाभधारक त्यांच्या पक्षाचे प्रमुख आहेत की अन्य पक्षाचे प्रमुख आहेत. यात नेमकं कोण येतं? सचिन वाझे आहे हे स्पष्ट होत आहे. सचिन वाझेनंतर अनिल परब आहेत का हाही प्रश्न मागच्या काही काळापासून विचारला गेला आहे. अनिल परब यात लिप्त असतील तर ते कोणासाठी असतील? त्यांचे धागेदोरे कुठपर्यंत जात आहेत? अनिल देशमुखांचे धागेदोरे कुठपर्यंत जात आहेत? या सगळ्या प्रकरणाची चौकशी आता ईडी करणार आहे. अंमलबजावणी संचालनालयापासून काहीही लपवून राहत नाही. आता या सगळ्या प्रकारामध्ये आता एक घोटाळा असा आहे की अनिल देशमुखांच्या प्रकरणातल्या सगळ्या बाबी समोर आल्या तर कोण कोण अडचणीत येईल, की स्वतः अनिल देशमुख या प्रकरणात अन्य कोणाचा सहभाग नाही हे सिद्ध करून स्वतःला अडचणीत आणतील. प्रश्न अनेक आहेत, उत्तरं अजून तरी आपल्याला माहीत नाही. जे काही आहेत ते फक्त तर्क आहेत आणि या तर्काला एक एक कडी आता उलगडत निघालेली आहे. म्हणजे अनिल देशमुख, सचिन वाझे, ती महिला आणि बरेच काही अशी प्रकरणं आता समोर येत आहेत. परस्परांना जोडणाऱ्या वेगवेगळ्या घटना देखील घडत आहेत. म्हणजे खंडणीचा आरोप CBIला केला आहे, CBIनं ठेवला आहे, गुन्हा दाखल केला आहे.
तो केवळ CBIला वाटला म्हणून नव्हे, तर परमबीर सिंगांनी याच्यामध्ये आरोप केला आहे. सचिन वाझेच्या सोबत गप्पा झाल्या होत्या, त्यांना आदेश दिला होता, अशी माहिती परमबीर सिंगांना त्यांच्याच एका सहाय्यक पोलीस आयुक्ताने दिलेली आहे. त्यांच्या सहाय्यक पोलीस आयुक्ताला आणखी एकाने माहिती दिलेली आहे. सचिन वाझेसोबत काही अधिकाऱ्यांना अटक, बडतर्फी झालेली आहे, काही महिलाला अटक झालेली आहे. या सगळ्या प्रकरणाचा एकूण जोडतोड केला तर एक गोष्ट लक्षात येते की आणि इतर प्रकरण महाराष्ट्राच्या राजकारणाला खूपच महाग पडणार आहे. काय होईल ते येणारा काळच सांगेल. आपण त्यावर लक्ष ठेवू, जे घडतंय ते सांगू, त्याचं आपल्या अर्थाने परीक्षण करून, निरीक्षण करून जे काही निघू शकतं ते काढूया आणि चर्चा करूया. सध्या तरी इथेच थांबू. नमस्कार.